नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून जे शिक्षण सेवक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना एक महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर विचार केला तर हे लेटेस्ट पत्र आहे आणि या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्गसाठी जरी असलं तरी हे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी त्याच पद्धतीने विविध संस्थांसाठी लागू असणारं महत्त्वाचं पत्र आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबतचं हे पत्र आहे. या ठिकाणी स्पष्ट दिलं आहे पहा त्यांनी, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळ सेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षण सेवक 2025-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत. अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अगर कसं याबाबत मार्गदर्शन होण्याबाबत विनंती केलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आणि त्याचं उत्तर देखील त्या ठिकाणी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्याचे माननीय शरद गोसावी साहेब यांनी नक्की काय करायचं असतं, कारण की महाराष्ट्रातील अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. सर, आम्ही एखादी शाळा जर निवडली आणि त्या शाळेवरती आम्ही अतिरिक्त झालो तर आमची सेवा समाप्त होते का? त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, पाहून घ्या. पहिला मुद्दा दिला आहे पहा त्यांनी, मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयनिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल. पहा, त्या ठिकाणी समायोजनाची खूप चांगली प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून समजा एखादा शिक्षक अतिरिक्त होत असेल एखाद्या शाळेवरती, त्याने घाबरून जायचं नाही आहे, त्याची सेवा समाप्त होणार नाही आहे, त्याची सेवा ही कंटिन्यू होणार आहे. दुसरा मुद्दा दिला आहे त्यांनी, पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल. त्यांना पदावनत करता येणार नाही, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी पदावरून काढता येणार नाही. लक्षात ठेवा, हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय त्या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण की त्या एक प्रकारची सुरक्षा त्या ठिकाणी आहे. जरी तो अतिरिक्त झाला तरी तो समायोजित होणार आहे, याच्यावरती ठोस त्यांनी निर्णय दिला आहे. या व्यतिरिक्त ही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षकपदी कार्यरत ठेवता येईल. म्हणजे त्यांना वेतन संरक्षण द्यायचं आहे, त्यांना जेवढं वेतन आहे ते वेतन पूर्णच्या पूर्ण द्यायचं आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करू शकतात. म्हणजे जसं की प्राथमिकला उपशिक्षक आहेत तर त्या पदावरती त्यांची नियुक्ती करू शकतात, जसं की आपण पाहतो त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पदवीधर शिक्षकांना देखील संरक्षण आहे आणि इतर जे शिक्षक जे पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 100% संरक्षण दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे असं म्हणावं लागेल. तर सर्वच्या सर्व शिक्षकांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.